तर मैत्रिणींनो, हाय गाईज, मी दिवसभर एवढं काम केलं. आता मला तुम्ही म्हणसान की तू दिवसभर काम केलं मग आम्हाला काय सांगते, तर माझा ब्लॉग असतो त्याच्यामुळे मला सांगावं लागतं आणि तुम्हाला पण बघायला बरं वाटतं, छान वाटतं. आणि मी जशी काम करते तसं काम केलेलं बघून तुम्हाला पण काम घरातलं स्वच्छता करूशी वाटतं, म्हणून मी व्हिडिओ टाकते. त्यासाठी व्हिडिओ बघत जावा तुम्ही. तर चला व्हिडिओला स्टार्ट करते मी. तर मी दिवसभर एवढं काम केलं. सकाळी 5 वाजता उठले. 5 वाजता उठले. आता संध्याकाळचे 8 वाजल्यात, तरी पण दिसतंय मी मध्ये सोडत नाही बोलणं, पण मी सांगते दिसते का मी थकल्यासारखी. सकाळी 5 वाजता उठले. 5 वाजल्यापासून उठले तशी बाथरूममध्ये शिरले गोधड्या धुवायला. कशाला शिरले म्हणतात की बाथरूममध्ये शिरलेली सांगायला लागले. सकाळी उठल्यापासून गोधड्या धुतल्या, 5-6 गोधड्या धुतल्या. गोधड्या धुतल्या का लगी ह्यांना गोधड्या धुतल्या की आंघोळ केली आणि मग लगे ह्यांना खिचडी करून दिली. खाली गावात जाऊन आले शाळेत पोरांना घेऊन, तोपर्यंत 11 वाजल्या. खिचडी करून दिली. मी नाश्ता केला. मी नाश्ता करत तोपर्यंत 11 वाजल्या आणि मग शाळेत गेले. शाळेतनं येस तोपर्यंत 12 वाजल्या. तिकडनं आल्याच्या नंतर घरातला राडा आवरला तोपर्यंत 1 वाजली. मग 1 वाजल्याच्या नंतर परत किचनवरली भांडी घासली. किचनवरली रोजची स्वयंपाकाची 1 घमेल्यावर भांडी घासली. नंतर परत छोटं डबं होतं का, आता ती तिथं भरून ठेवलं तर मला दिसायचं नाही. तर इथं बघा, ही दिसतंय सगळं तुम्हाला खिळगा. ह्याच्यात सगळं छोटं डबं आहेत, म्हणजे किलोचं, 1 किलोचं, 2 किलोचं असं 10-12 डबं. ती डबं असून परत बारकी चिरकी लई भांडी, इतकी भांडी आहेत ना, लई भांडी. ती लावायला 1 दिवस जाईल. तर हे मी लावताना तुम्हाला दाखवणारच आहे, त्याचा काही विषयच नाही. कारण क्लिअर स्वच्छ केलेलं कसं लावलं ती पण दाखवणार. तर एवढी सगळी भांडी घासून ठेवली मी. ही अशी दिसतात थोडी, पण लय आहेत ती, तुम्हाला नाही माहिती मी लय काम केलेले. आणि मग तेवढी भांडी झाली का, त्याच्यानंतर इथं बघा ही डबं लावून ठेवलेले आहेत. इथं 5 डबं लावून ठेवलेत. ही डबं घासलं. ही आपला तांब्याचा हांडा आहे का, तर हा हांडा घासला. इथं 2 हांडे आहेत स्टीलचं, हे ते स्टीलचं घासलं 2 हांडं. परत भाजी ठेवायची जाळी घासली आणि इकडे 1-2 डबं आहेत खिडकीवर घासून ठेवलेत. आणि आता राहिल्यात इथं 2 डबं राहिल्यात आणि मांडणी राहिली घासायची पुसायची आणि कपडे राहिल्यात थोडीशी धुवायची. तर मी एवढं काम केलेलं आहे. मी काम केलेलं आहे सकाळपासून. आता वाजले 7. आता मी गॅस पेटवला. इथं बघा, इथं गॅस पेटवला आहे आणि ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्यात. हे खालचं स्वच्छ करायचं राहिले अजून. एवढं काम केलं आहे मी, दिवसभर काम केलं आहे, तरी बी मी दमले नाही, थकवा आला नाही. मला वाटत होतं की मी लय आजारी पडते काय, मी लय दिवसभर काम केले, माझं लय हातपाय दुखत्यानं, असं तसं मागाशी मला वाटत होतं. पण आता मला वाटते अजून बी उल्हासच येतो कामाला, अजून बी म्हणजे घरातलं कामच करावं वाटते. काय माहिती काय विषय. मरिकताचा महिना पण चालू आहे, पितरपाठ बी. काय म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला, मग सांगा मला कमेंटमध्ये. तरी मी अजून बी कामच करते. तर बघा, मला वाटत होतं मी झोपावं, पण आता असं वाटतं भाकरी करावं आणि मग राहिलेलं अजून थोडंसं काम करावं. तर माझ्यासारखं असं कामाला कुणाला इंटरेस्ट येतो घरातल्या, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, काय विषय असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. चला, बाय.